काठीनी घोंगडं घेऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की र. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल कुठेतरी जत्रेला चाललेत. तर आम्ही चाललो आहे सत्यनारायणच्या पूजेला. आधी तुम्ही माझ्या आत्याची स्माईल बघा, ती मागे म्हणजे मागे बसली आहे, हात दाखवते. ती माझी आत्या आहे, किती छान स्माईल करते. आणि आत्याच्या समोर आहे ती वहिनी माझी. तर आम्ही चाललो सत्यनारायणच्या पूजेला. माझ्या आत्ताच बहिणीचं लग्न झालं आहे, काकाच्या मुलीचं. तिच्या लग्नाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सत्यनारायणची पूजा असते लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी मुलाकडे. तर तिकडे आम्ही चाललो आहे. तुडिये म्हणून गाव आहे, महाराष्ट्रामध्ये पडतं आणि बेळगावपासून जवळ आहे. तर तिकडे आम्ही सगळे चाललो आहेत. आणि बघू शकताय तुम्हाला, म्हणजे ह्या गाडीमध्ये पाय ठेवायला पण जागा नाही, एवढी महिला मंडळ गचकून भरलेत. जे लग्नाला जमलं नाही यायला लग्नाला, ते पूजेला खास करून येतात. आणि गावघर बघितलंच का होतं म्हणून महिला मंडळच जास्त येतात. तर इथे आम्ही गॉसिप करत, मजा मस्ती वातावरणाचा एन्जॉय करत इथे आलो आम्ही पूजेला. म्हणजे पूजा वगैरे सगळी त्यांची आवरली होती. तर आमचा पाहुणचार वगैरे मस्त केला त्यांनी, थंडा वगैरे देऊन. तर आम्ही सत्यनारायणची पूजा म्हणजे पाया वगैरे पडून जेवण करून बाहेर आम्ही बहिणी भावंड सगळे गॉसिप करत उभा होतो. तर इथे काजू वगैरे जास्त प्रमाणात असतात, काजूच्या बागा वगैरे. तर इथे काजू विकायला ठेवलेत का वाळत टाकायला ठेवलेत माहीत नाही, पण भरपूर प्रमाणात असतात. तर इथे बहिणी भावंड आत्याची मुलं वगैरे सगळे गॉसिप करून फोटोशूट वगैरे करून आम्ही जेवण वगैरे करून निघालो होतो. तर बहिणीला आम्ही बाय केलं. ती नंतर इमोशनल झाली थोडीशी, कारण माहेरची मंडळी सगळी चाललेत. परतीचा प्रवास चालू झाला आमचा आणि ती एकटी इकडे, नवीन संसार तिचा, नवीन लाईफ तिची. तर ती थोडी इमोशनल झाली. आणि कुणाला पण वाटतं, मुलीला कुठल्या पण, कारण लाईफच चेंज होते लग्न झाल्यावर. सगळी नवीन मंडळी, नवीन वातावरण, नवीन घर सगळं. तर एक वेगळं असतं, ते फिलिंगच वेगळी असते. तर हे आहे राकसकोप डॅम. तर सगळ्यांना माहितीच आहे, कारण इकडे सगळे एन्जॉय करायला भरपूर जण येतात इथे. मस्त असं वातावरण होतं. तर साईडनं, दोन्ही साईडनं शेती होती, झाडं झुडपं होती आणि मस्त मधून रोड. तर भारी वाटत होतं. आणि जेवण तर पाहुण्याने एवढं भारी बनवलं होतं ना, खूपच छान. तर हा माझा मुलगा, आणि याला सवय नाही अशा गोष्टीची. तर गाडीचा फाळका ओपन केला होता, गाडीमध्ये जागा होत नव्हता त्यामुळे, आणि नटबोर्डने फिट केलं होतं त्यामुळे पडायची भीती नव्हती. आणि आम्ही पकडलं होतं त्याला मागून. तर इथे पोलीस काका बसलेत, त्यांना ते बाय करतात मुलं सगळी, कारण 2 दिवसावर इलेक्शन आलं होतं. तर नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त होता. तर त्यांना पण बाय करत आम्ही एन्जॉय करत निघालो होतो. खूप मजा येते, असं म्हणजे भारी वाटतं असं, कारण सिटीत हे असं बघायला भेटत नाही. गावखेड्यामध्येच हे छान वाटतं. आणि इकडे मी शूट करत होती, सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. तर माझ्या काकू वगैरे हाय हॅलो करत आहेत. आणि माझ्या काकू असं काकूसारखं राहत नाहीत, फ्रेंडसारखं राहतात आमच्यासोबत. त्यामुळे आम्हाला भारी वाटतं. एकदम म्हणजे आमच्यासारखंच वागतात त्या, अशा मोठ्या असल्यासारखं वागत नाहीत, एकदम फ्री राहतात. तर खूप छान वाटतं. आणि आम्ही गॉसिप करत होतो, आता नेक्स्ट कुणाच्या लग्नात एन्जॉय करता येईल असं वगैरे आम्ही गॉसिप करत चाललो होतो. आम्ही येऊन पोहोचलो सिटीमध्ये. आणि हे खाऊकट्टा म्हणून आहे बेळगावला, आता नुकताच झाला आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि पाहुण्यांनी जेवण तर एवढं भारी बनवलं होतं ना, कारण तिकडे काजू फणस वगैरे भरपूर प्रमाणात असतात. काजूची भाजी होती, फणसाची भाजी होती. खूप छान जेवण बनवलं होतं त्यांनी. आमचं गाडीमध्ये तेच चर्चा होती की जेवण एक नंबर बनवलं होतं. तर खूप भारी वाटलं. आणि हा आहे बेळगावचा खाऊकट्टा. आत्ताच 2 वर्ष झालं, मला वाटतं 2च वर्ष झाले असतील, झाला आहे. तर इथे भरपूर प्रमाणात स्नॅक्स वगैरे छान छान मिळतात. तर संध्याकाळची खूप गर्दी असते इकडे. तर मी पण एक दिवस माझ्या बहिणीबरोबर गेली होती इकडे. तर गावी असेच दिवस जातात फिरण्यामध्ये वगैरे, मजा करण्यामध्ये वगैरे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.